नमस्कार, मी केदार घाटगे. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूया आठवडाभरातील काही घडामोडी. केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून मिळणारा दीनदयाळ उपाध्याय पंचायत राज सशक्तीकरण पुरस्कार गडिंग्लज पंचायत समितीला मिळालाय. यानिमित्त गडिंग्लज पंचायत समितीवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. गडिंग्लज पंचायत समिती महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट ठरली आहे. दीनदयाळ उपाध्याय पंचायत राज सशक्तीकरण योजनेत गडिंग्लज पंचायत समितीला केंद्र सरकारचा पुरस्कार मिळालाय. यशवंत पंचायत राज अभियानासह विविध उपक्रमांमध्ये गडिंग्लज पंचायत समितीनं उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि जनतेनं समन्वयातून केलेल्या कामांमुळे गडिंग्लज पंचायत समितीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याचं गटविकास अधिकारी शरद मगर यांनी सांगितलं. हातकणंगले तालुक्यातील टोप इथल्या बिरदेवाची त्रैवार्षिक जळयात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त बिरदेव मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीनं धार्मिक विधी पार पडतील. हातकणंगले तालुक्यातील टोप इथं श्री बिरदेव मंदिर आहे. खाटीक आणि धनगर समाजाचे आराध्य दैवत असणाऱ्या बिरदेवाची 3 वर्षातून एकदा जळयात्रा होते. कोरोनामुळे यावर्षीची जळयात्रा रद्द करण्यात आली. स्थानिक ग्रामस्थ, यात्रा कमिटी आणि शिरोली MIDC पोलिसांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यात्रा काळात मानकऱ्यांच्या आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी संपन्न होणार आहे. भाविकांना परवानगी दिली जाणार नाही. पोलीस उपनिरीक्षक अतुल लोखंडे, सरपंच रुपाली तावडे, उपसरपंच संग्राम लोहार, महादेव सुतार, कृष्णात सिसाळ, कामन्ना पुजारी सर्जेराव धनगर, विनोद देवाळकर, बिरू पुजारी सर्जेराव सिसाळ, सागर पुजारी सुभाष पुजारी उपस्थित होते. मानवी वस्तीत आलेल्या रानगव्याच्या कळपाला हुसकावताना एक गवा दमछाक होऊन जखमी झाला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीनं त्या गव्यावर 3 दिवस उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात आलं. मलकापूर शहराजवळच्या कोपारडे इथल्या शिवारात काही रानगव्यांचा कळप आला होता. त्या गव्यांना हुसकावण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले. काही गवे कडवी नदीतून पेरीड गावच्या दिशेने गेले. कळपातील एक गवा पळता पळता शिवारात पडला. स्थानिक नागरिकांनी ही माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. त्या गव्याला भुलीचं इंजेक्शन दिलं. त्यानंतर त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले. डॉक्टर संतोष वाळवेकर यांनी सलाईन आणि इंजेक्शन दिलं. सलग 3 दिवस त्या रानगव्यावर उपचार करण्यात आले. गव्याची प्रकृती सुधारल्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात आलं. वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे, वनपाल संजय कांबळे, राजाराम राजगिरे, वनरक्षक जालंधर कांबळे, किरण खोत यांच्या प्रयत्नामुळे जीवदान मिळालं. ग्रामीण जनतेला वैद्यकीय सुविधा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र सुसज्ज ठेवणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन गटविकास अधिकारी जयवंत उगले यांनी केलं. करवीर तालुक्यातील बहिरेश्वर इथं विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते यांच्या माध्यमातून करवीर तालुक्यातील बहिरेश्वर परिसरासाठी 1,87,00,000 निधी विकास कामांसाठी मंजूर झालाय. जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील यांच्या हस्ते आणि गटविकास अधिकारी जयंत उगले यांच्या उपस्थितीत या कामांचा शुभारंभ करण्यात आला. अंतर्गत रस्ता, हायमॅक, वॉटर ATM, गटर्स यांचा शुभारंभ, शालेय तसंच क्रीडा साहित्याचं वाटप करण्यात आलं. विकास ही एक सातत्यपूर्ण चालणारी संकल्पना आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार हे विकासाचे मूलभूत घटक आहेत, असं जयवंत उगले यांनी नमूद केलं. जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते, उपसभापती अविनाश पाटील, माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, PR पाटील, सूर्यकांत देंडे यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी पंचायत समिती सदस्या अर्चना खाडे, सरपंच युवराज दिंडे, उपसरपंच सुवर्णा दिंडे, आरोग्य अधिकारी गुणाजी नलवडे, सुदाम भोई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आधुनिक तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 1,00,000 तरुणांचं संघटन उभारण्याचा निर्धार मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केलाय. करवीर तालुक्यातील कुडित्रे इथं आयोजित बैठकीत ते बोलत होते. करवीर तालुक्यातील कुडित्रे इथं मराठा महासंघाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी मनोगत व्यक्त केलं. कोरोनामुळे सभा बैठकांवर मर्यादा आल्यात,
त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा वापर करून एकमेकांशी संवाद साधणं आवश्यक आहे. मराठा महासंघाच्या वतीनं यासाठी विशेष अभियान राबवलं जाणार आहे. सोशल मीडियाचा वापर करून 1,00,000 तरुणांचं संघटन उभं करण्यात येईल असं वसंतराव मुळीक यांनी सांगितलं. मराठा आरक्षण प्रश्न, सारथी संस्था आणि अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे उपक्रम तरुण आणि समाजापर्यंत पोहोचवले जाणार आहेत असं मुळीक यांनी सांगितलं. यावेळी शशिकांत पाटील, कुंडलिक पाटील, एकनाथ जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी करवीर तालुका अध्यक्ष राजेंद्र खेराडे, अवधूत पाटील, इंद्रजित माने, सरदार पाटील, सतेज पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. वार्तापत्रामध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती. विराज सिटी भुयेकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तू प्रकल्प विराज सिटी. साइट संपर्क कागल एसटी स्टँड समोर, नॅशनल हायवे NH4 लगत कागल. मोबाईल 9527608484. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फ बोरगाव ग्रामपंचायतीनं ई-ग्राम स्वराज्य अंतर्गत कर वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करून राज्यात पहिला क्रमांक मिळवलाय. या ग्रामपंचायतीनं कोरोना संकटातही 100% कर वसुली केली आहे. पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फे बोरगाव ग्रामपंचायतीनं सन 2020-21 या आर्थिक वर्षात 100% कर वसुली केली आहे. त्यामुळे ई-ग्राम स्वराज्य उपक्रमांमध्ये या ग्रामपंचायतीला राज्यात पहिला क्रमांक मिळाला आहे. पाणीपट्टी, घरफाळा, वीज बिल अशी 100% वसुली केली आहे. उत्पन्नातील 5% निधी दिव्यांग कल्याणासाठी, 10% महिला बाल कल्याणासाठी आणि 15% निधी मागासवर्गीयांसाठी खर्च केलाय. शासनाच्या उद्दिष्टानुसार कर वसुली आणि योजनांच्या अंमलबजावणीमध्ये ही ग्रामपंचायत सरस ठरली आहे. आमच्या गावामध्ये पूर्ण 100% कर वसुली, याच्या पाठीमागे 2 वर्ष सुद्धा 100% कर वसुली झालेली आहे. आणि 5%, 10% आणि 15% हा निधी जो असतो दिव्यांग, मागासवर्गीय आणि ह्याचा तो पूर्णपणे आमचा खर्च झालेला आहे. शाहूवाडी तालुक्यातील अंबार्डे धरणाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. या धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाल्यानंतर आजूबाजूच्या गावातील पिण्याचं पाणी आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. शाहूवाडी तालुक्यातील अंबार्डे परिसरात पाझर तलावाचं काम सुरू आहे. या तलावात पाणी साठवण्यास सुरुवात झाल्यानंतर आजूबाजूच्या 6 गावातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. आमदार विनय कोरे, जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील यांनी तलावाचं काम जलदगतीनं पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न केलेत. धरणासाठी ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्यात त्या शेतकऱ्यांना मोबदल्यापोटी 2,34 लाख रुपये दिलेत. या धरणातील पाणी बंदिस्त कालव्याच्या माध्यमातून शेतीसाठी पुरवलं जाणार आहे. 2005 साली प्रादेशिक गांधीनगर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली. या योजनेतून गांधीनगर, वळिवडेसह 13 गावांना पाणी पुरवठा होतो. आता आणखी काही गावं आणि उपनगरांची भर पडली आहे. 2030 सालची 1,40,000 लोकसंख्या गृहीत धरून ही योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र 2020 सालीच या भागातील लोकसंख्या 2 लाखापेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे पाण्याची वाढती मागणी आहे. दुसरीकडे वारंवार लागणारी गळती आणि अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे पाणी योजनेवरील ताण वाढत चाललाय. त्यामुळे नव्यानं मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेसाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागानं गांधीनगर आणि इतर 13 गावांसाठी पाणीपुरवठा योजना सुरू केली. 1997 साली प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर सुमारे 20 कोटी रुपये खर्चाची ही योजना फेब्रुवारी 2005 मध्ये कार्यान्वित झाली. त्यासाठी कागलजवळच्या दुधगंगा नदीपात्रात जॅकवेल उभारण्यात आला. तिथून ताशी 6,40,000 लिटर पाण्याचा उपसा केला जातो. 6 किलोमीटर लांबीच्या आणि 457 मिलीमीटर व्यासाच्या लोखंडी पाईपमधून कणेरीवाडीतील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी नेलं जातं. तिथं 15 दशलक्ष लिटर पाण्याचं शुद्धीकरण होतं. शुद्ध झालेलं पाणी उजळेवाडीतील असोबा देवालयाच्या शेजारील 3 बैठ्या टाक्यांमध्ये सोडण्यात आलंय.
तिथून गांधीनगर, वळिवडे, मुडशिंगी, उचगाव, उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव, मोरेवाडी, पाचगाव, शांतीनगर, मणेरमळा, कणेरीमधील दत्तनगर, माधवनगर आणि पवारमळा, मोरेवाडीसह आरकेनगर परिसरात पाणी पुरवठा केला जातो. दर दिवशी दर माणशी 55 लिटर प्रमाणे पुढील 25 वर्षांचं नियोजन करण्यात आलं होतं. 2030 साली 1,40,000 लोकांना पाणीपुरवठा व्हावा या दृष्टीनं ही योजना आखण्यात आली होती. गांधीनगर पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली त्यावेळी 13 गावातील लोकसंख्या 66,340 होती. आता हीच लोकसंख्या 2 लाखाहून अधिक झाली आहे. त्यामुळे या योजनेवर प्रचंड ताण पडतोय. शिवाय पाणी गळतीचं प्रमाण आणि देखभालीचा खर्चही वाढलाय. ग्रामपंचायतीकडून 100% पाण्याची बिलं वसूल होत नाहीत. त्यामुळं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागतीये. प्राधिकरणानं 224 कोटी रुपयांच्या नवीन योजनेचा प्रस्ताव शासनाला सादर केलाय. त्याला 22 ऑगस्ट 2019 रोजी तांत्रिक मान्यता मिळाली आहे. मात्र पाणी बिलांच्या थकबाकीमुळं ही योजना रखडली आहे. ही योजना वेळेत सुरू झाली नाही तर लवकरच या 13 गावांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरं जावं लागणार आहे. पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी इथल्या 50 व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेचं अनुदान मंजूर झालंय. मान्यवरांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना मंजुरीचं पत्र देण्यात आलं. बहिरेवाडी ग्रामपंचायत आणि HR जाधव सहकार समूहाच्या वतीनं गरीब गरजू घटकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जातो. या गावातील 50 गरजू व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अनुदान मंजूर झाले. वारणादूत संघाचे उपाध्यक्ष HR जाधव, सुधाताई जाधव आणि सरपंच शिरीषकुमार जाधव यांच्या हस्ते त्या लाभार्थ्यांना मंजुरीचं पत्र देण्यात आलं. याप्रसंगी प्रशांत सिंहासने, दिलीप खाडे आणि गुणवंत बिरंबोळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील, राजेंद्र जाधव, संपत कणसे, बळवंत येवले, देवानंद जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज अपात्र ठरलेल्या 14 उमेदवारांनी विभागीय दुग्ध सहनिबंधकांकडे अपील केलंय. या अपीलावर 15 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. ईमेलद्वारे लेखी म्हणणं मांडता येणार असून ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष हजर राहून अर्जदारांना युक्तिवाद करता येणार आहे. तर 16 एप्रिल रोजी त्या अपीलावर निर्णय दिला जाईल. गोकुळच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी 482 उमेदवारी अर्ज आले होते. छाननी प्रक्रियेत उमेदवारी अर्ज अपात्र ठरलेल्या 14 जणांनी विभागीय दुग्ध सहनिबंधकांकडे अपील केलंय. त्यामध्ये जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील, शशिकांत आडनाईक, अजित पाटील, दिनकर पाटील, मारुती पाटील, यशवंत नांदेकर, गंगाधर भस्कोटी, भारती डोंगळे, बळवंत कांबळे, उमर पाटील आणि शरद पाडळकर यांचा समावेश आहे. या अपीलावर विभागीय दुग्ध सहनिबंधक सुनील शिरापूरकर यांच्या समोर 15 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. संबंधित अर्जदारांना ईमेलद्वारे लेखी म्हणणं मांडता येईल. त्याशिवाय ऑनलाईन पद्धतीनं किंवा प्रत्यक्ष हजर राहून युक्तिवाद करता येणार आहे. सुनावणीनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 एप्रिल रोजी निकाल जाहीर होईल. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. कला आणि कौशल्य उत्तम प्रकारे सादर करण्यासाठी योग्य प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. उत्तम अभिनयातून रंगमंचावर छाप पाडता येते आणि रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवता येतं. त्यासाठी ग्रामीण कलाकारांनी मेहनत घेणं गरजेचं आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी संजय हळदीकर यांनी केलं. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त गडिंग्लज इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गडिंग्लजची नाट्य चळवळ प्रगल्भ करण्यासाठी गडिंग्लज कला अकादमी आणि नगर परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे हौशी कलाकारांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झाले. जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य साधून नाट्यविष्कार कार्यक्रम आयोजित केला होता. ज्येष्ठ रंगकर्मी संजय हळदीकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. रायगडला जेव्हा जाग येते, ती फुलराणी, अश्वत्थमाता, नटसम्राट, लेकरू, उदंड झाली, दवंडी यासारख्या नाट्यछटा सादर करण्यात आल्या.
विशाखा जोशी, वैशाली पाटील, उर्मिला कदम, मधुरा हराडे, सारिका पाटील, रामय्या हिरेमठ, संभाजी जगताप, अरुण पाटील, आकाश हत्तरकी, शिलाद पाटणी यांनी उत्तमरित्या सादरीकरण केलं. ज्येष्ठ रंगकर्मी संजय हळदीकर आणि प्राध्यापक शिवाजी पाटील यांचं सहभागी कलाकारांना मार्गदर्शन मिळालं. यावेळी पीडी कुलकर्णी, राजश्री कोले, विशाल सुतार, पुंडलिक परीट, केमान्ना कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मुंबईतील अंभिरा सामाजिक संस्था आणि पेठवडगावमधील स्टार्क एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय व्हिडिओ ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलंय. पहिली ते पदव्युत्तर आणि शिक्षक प्राध्यापकांसाठी ही स्पर्धा असल्याची माहिती डॉक्टर चंद्रकांत गायकवाड आणि RM माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुंबईतील अंभिरा सामाजिक संस्था आणि पेठवडगाव इथल्या स्टार्क एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं 14 एप्रिलच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. ही स्पर्धा मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत असणार आहे. स्पर्धकांनी आपल्या भाषणाचा 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध पैलू, त्यांच्या आयुष्यातील घटनेवर आधारित भाषणाचा विषय असावा. ही स्पर्धा शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर होणार असून शिक्षकही त्यामध्ये सहभागी होऊ शकतात. हे व्हिडिओ 10 एप्रिलपर्यंत 74 99 56 14 88 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावेत असं आवाहन करण्यात आलंय. तर 14 एप्रिल रोजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, कुलगुरू डॉक्टर DT शिर्के यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. यावेळी प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब पवार, डॉक्टर शब्बीर हजारी, डॉक्टर अमीर हजारी, फारुख नदाफ उपस्थित होते. जिल्हा परिषद क्रीडा प्रशालेच्या निवड चाचणीमध्ये काही खेळाडू विद्यार्थ्यांना डावलण्यात आले. क्रीडा नैपुण्य चाचणी झाली नसल्यामुळे विद्यार्थी खेळाडूंवर अन्याय झालाय. जिल्हा परिषदेच्या क्रीडा प्रशालेची निवड चाचणी घेण्यात आली आहे. जानेवारी 2009 नंतर जन्मलेल्या खेळाडूंना यामध्ये पात्र ठरवण्यात येणार आहे. मात्र क्रीडा नैपुण्य चाचणी झाली नसल्यामुळे काही खेळाडूंवर अन्याय होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी खेळाडूंमध्ये तीव्र नाराजी आहे. अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना क्रीडा नैपुण्य चाचणीसाठी संधी द्यावी अशी मागणी होती आहे. त्याबद्दलचं निवेदन पन्हाळा तालुक्यातील पालकांनी जिल्हा परिषद शिक्षण सभापतींना दिलंय. यावेळी सागर संकपाळ, भिकाजी चव्हाण, जयराम खोत, प्रकाश खोत, संजय चव्हाण, संदीप खोत उपस्थित होते. याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं. नमस्कार.